मंडळी, हिंदू धर्मात असा एक अवतार होऊन गेला जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे एकरूप झाले. आणि हा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय, ज्यांच्या जन्माच्या कथा अतिशय रंजक आहेत. 24 जीवांना आपले गुरु मानणारे दत्तगुरु विष्णूचे अवतार मानले जातात. त्यांच्या जन्माची एक नाही तर 4 कथा सांगितल्या जातात. दत्तांचा श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार आहे. त्याचबरोबर दत्तांचे अजून 2 अवतार मानले जातात. केवळ हिंदूच नाही तर जैन पंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पुजतात. आज भगवान दत्तात्रेय यांची जयंती आहे. त्याच निमित्ताने दत्तगुरूंचा जन्म कसा झाला, त्यांचे 24 गुरु कोणते आणि दत्ताचे अवतार किती आहेत, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच शिव या त्रिमूर्तींचं रूप मानलं जातं. पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय यांना विष्णूचा 6वा अवतार मानलं जातं. गाय आणि कुत्रा दोघेही त्यांच्या सवारी आहेत. असं मानलं जातं की भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तींची उपासना होते. भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रेयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात. यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. एकदा माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला. त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली. या लीलेनुसार नारदजी एक दिवशी या तिघींकडे आले आणि तिघींनाही सांगितलं की ऋषी अत्री यांची पत्नी अनुसयासमोर तुमचं स्त्रीत्व काहीच नाही. मग तिघी बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाल्या की तुम्ही तिघीही जाऊन अनुसयाच्या स्त्रीत्वाची परीक्षा घ्या. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघे जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असतं. अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छा भोजन दिलं जातं असं आम्ही ऐकलं आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचं स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसायला दिलं. गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून घ्या, तोपर्यंत पाने वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असं म्हणून अनुसयेने त्यांना बसायला पाठ दिले, पाने मांडली आणि अन्न वाढायला सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखलं, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढलं तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तु असे म्हणत आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थांचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्यच, त्या क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळांमध्ये रूपांतर झालं. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची आवश्यकता नव्हती. त्यांना हवं होतं ते आईचं दूध. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केलं. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवलं. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळ झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक गेली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून ते आश्चर्यचकित झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखलं. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. तुझी काही इच्छा असेल तर ती मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन इथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवस्थांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाले, श्री विष्णुदेव दत्त आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असं समजा.
अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची पूजा करत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापली दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केली. तेव्हापासून दत्त हे अत्री अनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले. मंडळी, याचबरोबर श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध प्रचलित कथा आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघालं. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचं कारण विचारलं. अत्री ऋषींनी त्यांना विनवलं की आपण माझ्या उतरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवपासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले अशा कथा सांगितल्या जातात. श्री दत्त जन्माची अजून एक कथा ब्रह्मपुराणामध्ये आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवलं की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास ही 3 पुत्र आणि शुभात्री नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केलं असताना सर्व पृथ्वी अंधकारमय झाली होती. अत्रीने सूर्याला राहूच्या मरमिठीतून सोडवलं आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रींच्या या महत्व कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. मंडळी, भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा असा आहे. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय आणि पृथ्वी व 4 श्वान म्हणजेच 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्त गुरूंनी पृथ्वीला आपलं गुरु मानलं होतं. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावं अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसंच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचं अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरूंनी 24 गुरु केले होते. त्यांच्या गुरूंमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, समुद्र, चंद्र, आकाश आणि सूर्य यांसारख्या 8 नैसर्गिक घटकांचा समावेश होता. इतकंच नाही तर त्यांनी अनेक प्राणी आणि पक्ष्यांनाही आपलं गुरु मानलं होतं. पतंग, पक्षी, मासा, कावळा, हरिण, साप, हत्ती, कोळी यांसारखे 12 जीव त्यांचे गुरु होते. याशिवाय त्यांनी एका लहान मुलाला, लोहाराला, पिंगला नावाच्या वेश्याला आणि एका कन्येलाही आपलं गुरु म्हणून स्वीकारलं होतं. भगवान दत्तात्रय म्हणतात की आपल्याला ज्या कोणाकडूनही ज्ञान मिळालं ते आपण विवेकाने स्वीकारलं पाहिजे आणि ज्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला आपण आपला गुरु मानायला हवं. महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसतो. श्रीपाद, श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैन पंथीय श्री दत्त गुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी गुरुचरित्राचे पारायण केले जातात, भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या उत्सवात फक्त हिंदूच नाही तर मुस्लिम आणि जैन धर्मातील लोक सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात. मंडळी, काही भक्त मानतात की माझ्या बरोबर कोणीच नाही असं वाटत असताना एक अदृश्य हात पाठीवर येऊन थोपटतो आणि नकळत एक आवाज येतो, मी आहे, काळजी करू नको. आणि तोच हात म्हणजे श्री दत्तांवर असणारी श्रद्धा आणि विश्वास. गुरु फक्त मंदिरातच भेटतील असं नाही, कधी एखाद्या अपयशातही भेटतात, कधी दुःखांच्या पडद्यातून ज्ञान चमकतं, तर कधी अश्रूंमधून धैर्य जन्म घेतं आणि जीवन बदलतं. आणि तोच दत्तांचा मार्ग अनुभवातून येतो आणि हा अनुभव श्री दत्त गुरूंच्या भक्तांनी नक्कीच अनुभवला असेल. बाकी तुम्हाला कधी श्री दत्तांची प्रचिती आली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.